नमस्कार मित्रांनो, आज मुंबई येथे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि आपण जवळजवळ वाट पाहतो. तो मे महिना गेला, जून महिना जवळजवळ होऊन अर्धा आला तरी पण पावसाची काही चाहूल लागत नव्हती. पण या जुलै महिन्यात चालू झाला आणि पावसाने अशी धुमाकूळ घातली की आज 4था दिवस पावसाचा कंटिन्यूस आहे. आणि पहिल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्ते, चौक, झाडे आणि डोंगर रांगा पावसाच्या सरणी न्हावून निघालेत आणि वातावरण अगदी प्रसन्न, थंडगार आणि मनाला आनंद देणारं असं झालं आहे. अशा पावसात भिजण्याची आणि निसर्गाचा आनंद घेण्याची मजाच काही वेगळी असते. पण हा आनंद घेत असताना सुरक्षिततेची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. कारण पाण्याने भरलेल्या रस्त्यावर विनाकारण जाऊ नका, वेगाने वाहने चालवू नका, नाले, ओढे आणि पाण्याचा वेग जास्त असलेल्या ठिकाणावर दूर राहा. लहान मुलांची विशेष काळजी घ्या आणि हवामान विभागाचे सूचनांचे पालन करा. पाऊस आल्याला आनंद, ताजेपणा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य देतो. चला या सुंदर ऋतूचा मनसोक्त आनंद घेऊया आपण जबाबदारीने आणि सुरक्षिततेसह. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. मी असेच तुमच्यासाठी पावसातले बरेच व्हिडिओ घेऊन येईन. आणि मित्रांनो, पहिल्या पावसाची सर पडली की मनाने आनंदाने भरून येतं आणि मातीचा सुगंध, हिरवागार निसर्ग, धबधबे, नदी, नाळे आणि पावसात भिजण्याचा मोह कोणाला आवरत नाही. पण या आनंदासोबत थोडी सावधगिरी ही तितकीच महत्त्वाची आहे. कारण मुसळधार पावसात रस्ते निसरडे होतात, पाण्याचा वेग अचानक वाढू शकतो आणि अनेक ठिकाणी खड्डे पाण्याखाली लपलेले असतात. त्यामुळे सेल्फी किंवा रील्स काढण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. पूर आलेले ओढे, नदी किंवा धबधब्याच्या विनाकारण जाऊ नका. कारण हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि आवश्यक सूचना साधनांचा वापर करा. लक्षात ठेवा, पाऊस पुन्हा येईल, पण आपला जीव मोलाचा आहे. म्हणूनच पावसाचा मनसोक्त आनंद घ्या, निसर्गाचा आस्वाद घ्या, आठवणी जपा, पण प्रत्येक क्षणी सुरक्षितेला प्राधान्य द्या. आनंदही महत्वाचा आणि सुरक्षताही. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की पाऊस पडल्यानंतर छोटे छोटे धबधबे आणि लोकांचं ते पाण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी जाण्याची जी आवड असते. असाच मुसळधार पाऊस सुरू झाला की सगळीकडे जणू निसर्गाने शांत पांघरलेले दिसते. रिमझिम सरी, थंडगार वारा, मातीचा दरवळणारा सुगंध मन अगदी प्रसन्न करून टाकतो. मग त्याच्यामध्ये उड्या देखील मारायची इच्छा होते आपल्याला आणि आपण लहानपणामध्ये जातो. अशा पावसात मनसोक्त भिजण्याची मजाच काही वेगळी असते. चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब, मित्र परिवारांबरोबर सोबत घालवलेले क्षण आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा तो निवांतपणा, हे सगळं मनाला एक वेगळाच आनंद घेऊन येतात. आणि मग पावसात भिजल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पावसामध्ये जर गरमागरम तुम्हाला वडापाव किंवा भाजलेला भुट्टा मिळाला ना तर मजा वेगळीच असते. आणि त्याच्यात जर चहा, वापरलेला चहा असेल तर अजून वा हा हा हा. त्या चवीसोबत मिळणारा आनंद तर अविस्मरणीय असतो. त्या क्षणी मनातील सगळा थकवा, ताण आणि चिंता कुठल्या कुठे निघून जातात. पावसाचा आनंद जरूर घ्या, निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्या, सुंदर आठवणी जपा, पण सुरक्षितेचा साथ मात्र सोडू नका. कारण आनंद तेव्हाच खरा जेव्हा आपण सुरक्षित असतो. चला मग पावसात भिजूया, मनसोक्त जगूया आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटूया.
आणि मित्रांनो, ही जे दृश्य दिसत आहे तर तुम्हाला हे नवी मुंबईमधील खारघर येथील ड्रायव्हिंग रेंज आहे, त्याच्या बॅक साईडचं आहे. फार सुरक्षित आहे आणि या पावसामध्ये डोंगरावरून येणारं पाणी आणि तो वाहणारा वॉटरफॉल पाहून मन अगदी तृप्त होऊन गेलं आणि मनात आलं की चला आपण देखील त्याच्या खाली जाऊन थोडंसं अंगावर पाणी घेऊया. हा निसर्ग आपल्याला पावसाळ्यामध्येच बोलवतो. हे वॉटरफॉल तुम्हाला पावसामध्येच पाहायला मिळणार आहेत, पण काळजी देखील घ्यायची आहे कारण वरून येणार आहेत त्याच्यावरती असणारे मोठे मोठे दगड जे आहेत ते कदाचित पडून काही अपघात पण होऊ शकतो. त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आणि एन्जॉय करायचं आहे. हे तुम्ही पाहत असाल पाणी आणि खळखळणारं पाणी दगडावरून वाहताना किती आवाज करत करत खाली येत असतं, त्याचंच हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि समोर फेसाळत कोसळणारा धबधबा दिसला की त्याच्याजवळ जाण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही. त्या पाण्याचा खळबळाट, थंडगार वाण्याची झुळूक आणि अंगावर पडणारी पावसाचे थेंब मग अगदी आनंदाने भरून येतो. मन आपण हळूहळू धबधब्याच्या दिशेने जातो. अंगावर कोसळणाऱ्या त्या थंडगार पाण्याच्या प्रत्येक सिडकावा जणू सगळा थकवा, ताण आणि चिंता वाहून नेतो. त्या क्षणी फक्त निसर्ग, पाण्याचा आवाज आणि मनमुराद आनंद एवढंच उरतं. असाच आनंद तो फक्त अनुभवानेच मिळतो. मात्र हा आनंद घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाण्याचा प्रवाह, निसरडे दगड आणि अचानक वाढणारा पाण्याचा वेग यांचा अंदाज घेऊनच पुढे जा. कारण सुरक्षित राहिला तरच निसर्गाचा हा सुंदर अनुभव पुन्हा पुन्हा घेता येईल. निसर्गावर प्रेम करा, पावसाचा मनमोहक आनंद घ्या, पण सुरक्षित नेहमीच पहिलं स्थान द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.